आता परीक्षा देवाची. एका गावात देव बंद झाला तर लोकांची श्रद्धा जिवंत राहते का, की फक्त देखावा असतो? मित्रांनो, मराठी सिनेमामध्ये पुन्हा एकदा असा विषय हातात घेतला आहे जो फक्त मनोरंजन नाही तर थेट मनाला प्रश्न विचारतो. आज आपण बोलणार आहोत देऊळ बंद 2 बद्दल. श्री स्वामी समर्थ मंडळी, हा सिनेमा फक्त कथा नाही तर श्रद्धा, राजकारण, पैसा आणि माणुसकी यांच्यातले युद्ध आहे. आणि विश्वास ठेवा, काही सीन्स पाहताना तर अंगावर काटा येतो. लिहून देते, दी शेतकरी नसल पाहिला. प्रवीण विठ्ठल तरडे दिग्दर्शित देऊळ बंद 2 आता परीक्षा देवाची हा 2015मधील गाजलेला चित्रपटाचा सिक्वेल असून 21 मे 2026ला प्रदर्शित होणार आहे. यात मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत परतलेले असून स्नेहल तरडे एका महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालणारा असून एका शेतकऱ्याच्या संघर्षातून देवाची परीक्षा घेणारी कथा आहे. या चित्रपटात एका सामान्य महिलेची संघर्षमय कहाणी आहे, जी आपल्या कुटुंबासाठी देवाशीच म्हणजे स्वामी समर्थांशीच थेट प्रश्न विचारते आणि परीक्षा घेते. मोहन जोशी पुन्हा एकदा स्वामी समर्थांच्या भूमिकेतच. पहिल्या भागात अलिशान गाडीत दिसलेले स्वामी समर्थ आता एका गरीब महिलेच्या दुचाकीवरून प्रवास करताना पोस्टरवर दिसले आहे, जे कथेतील बदल आणि गांभीर्य दर्शवते. या सिनेमाच्या कमाईतील काही वाटा शेतकऱ्यांसाठी वापरला जाण्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले आहे. हा चित्रपट आता परीक्षा देवाची या थीमवर आधारित असून पहिल्या भागाप्रमाणेच उत्कंठावर्धक असण्याची शक्यता आहे. पहिल्या भागात आपण पाहिलं होतं देव, मंदिर आणि गावाभोवती फिरणारं वास्तव, पण या दुसऱ्या भागात गोष्ट अगदी गडद होते. गावातलं वातावरण बदललेलं आहे, लोकांमध्ये भीती आहे, राग आहे आणि सर्वात मोठं म्हणजे संभ्रम आहे. देव खरंच लोकांसाठी असतो की काही लोक देवाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात? हा प्रश्न सिनेमात सतत विचारत राहतो. एका बाजूला श्रद्धाळू लोक, दुसऱ्या बाजूला सत्ता आणि मध्ये अडकलेला सामान्य माणूस. हीच या सिनेमाची खरी ताकद आहे. या सिनेमातील कलाकारांनी अक्षरशः जीव ओतून काम केले. प्रत्येक संवादात वेदना जाणवते, प्रत्येक नजरेत संघर्ष दिसतो. विशेष म्हणजे ओव्हर ॲक्टिंग नाही, सगळं इतकं वास्तव वाटतं की आपणही त्या गावात आहोत असं वाटतं. काही इमोशनल सीन्स इतके जबरदस्त आहेत की शांत बसून विचार करायला भाग पडतात. आणि बॅकग्राऊंड म्युझिक, अरे काही सीन्समध्ये म्युझिक इतकं भारी बसलं आहे की सीन्स संपल्यानंतरही इम्पॅक्ट डोक्यात राहतो. दिग्दर्शकाने विषय खूप मॅच्युअर पद्धतीने हाताळला आहे. कोणत्याही बाजूचं अंध समर्थन नाही, तर वास्तव दाखवण्याचा प्रयत्न आहे. गावाचं चित्रण, मंदिराचं वातावरण, लोकांच्या चेहऱ्यावरची भीती, सगळं सिनेमॅटिक वाटतं. कॅमेरा वर्क अनेक ठिकाणी आउटस्टँडिंग आहे. विशेषतः रात्रीचे सीन्स आणि इमोशनल क्लोजअप्स भारी जमलेत. या चित्रपटाचे स्ट्रॉंग पॉईंट्स बोलले तर पॉवरफुल सोशल मेसेज दिला आहे, रिअलिस्टिक ॲक्टिंग आहे, इमोशनल इम्पॅक्ट, स्ट्रॉंग डायलॉग्स, थॉट प्रोवोकिंग स्टोरी आहे. हा सिनेमा संपल्यानंतरही मनातून जात नाही, कारण तो फक्त मूव्ही राहत नाही तर तो चर्चा बनतो. पण हो, काही ठिकाणी पेसिंग थोडं स्लो वाटू शकतं. मास एंटरटेनमेंट शोधणाऱ्यांना हा सिनेमा हेवी वाटेल. हा टिपिकल कमर्शियल सिनेमा नाही, हा विचार करायला लावणारा सिनेमा आहे. जर तुम्हाला मिनिंगफुल सिनेमा आवडत असेल, जे समाजावर भाष्य करतं, जे प्रश्न विचारतं आणि जे मन हादरून टाकतं, तर देऊळ बंद 2 एकदा नक्की पहा. हा सिनेमा सर्वांसाठी नाही, पण ज्यांना समजेल त्यांच्यासाठी हा अनुभव खूप मोठा आहे. रेटिंग देणं झालं तर 5 आउट ऑफ 5 स्टार. तुम्हाला हा रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, देव मोठा की माणुसकी. श्री स्वामी समर्थ.